जय शिवराय. मी डॉक्टर अमोल कोल्हे. छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या इतिहासाला पडलेलं अद्भुत कोड आणि हिंदुस्थानच्या इतिहासाला पडलेलं सुरेख स्वप्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज ही आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाची, व्यक्तिमत्वाची एक अमीट अशी ओळख आहे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केवळ महाराष्ट्रातच नाही, केवळ देशातच नाही, तर जगात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते. या तमाम शिवशंभू भक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि स्वातंत्र्याचा सूर्य उदयाला आला असं आपण कायम म्हणतो. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो जाज्वल्य इतिहास आहे, जो आज तुमच्या माझ्या जगण्याचा, तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा अविभाज्य भाग बनलेला आहे, हा इतिहास एका अर्थानं पुनरुज्जीवित करण्याचं जर श्रेय कुणाला जातं तर ते महात्मा ज्योतिराव फुल्यांना जातं. कारण 1689 मध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या अजोड अशा बलिदानानंतर दुर्दैवानं रायगड हा मुघलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर तो इंग्रजांच्या ताब्यात गेला, सिद्दीच्या ताब्यात गेला, तिथून पेशव्यांच्या ताब्यात आला, तिथून इंग्रजांच्या ताब्यात गेला. हा सगळा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे हेच कुणाला ठाऊक नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबरोबर जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो जाज्वल्य इतिहास आहे, हा पारतंत्र्याच्या वरवंट्याखाली पिसल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात काहीसा विस्मृतीत गेला की काय हा प्रश्न पडला होता. आणि त्याचवेळी 1869 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे रायगडावर पोहोचले. तब्बल 3 दिवस त्यांनी रायगडावर तळ ठोकला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. जिथं घाणेरीची, करवंदीची काटेरी झुडपं होती, ती झुडपं साफ केली आणि जेव्हा समाधी दिसली, त्या समाधीला जी फुलं वाहिली महात्मा ज्योतिराव फुलेंनी, एक प्रामाणिक भावना आहे. जो इतिहास, जाज्वल्य इतिहास आज आपल्या स्वाभिमानाची ओळख बनलाय, त्या जाज्वल्य इतिहासाची ओळख करून देणारी ही घटना होती. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर जी फुलं वाहिली, मला वाटतं हा इतिहास पुनरुज्जीवित होत असताना माझ्या मते, ही माझी भावना आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांची जणू काही पहिली जयंती साजरी केली गेली असं मला वाटतं. त्यानंतर 1869 मध्येच महात्मा ज्योतिराव फुलेंनी पहिली शिवजयंती साजरी केली.